तर गुड मॉर्निंग मित्रांनो, परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मी सध्या आहे शॉपमध्ये। तर आज लेट झाला आपल्याला व्हिडिओ शूट करण्यासाठी। तर मी सकाळी आलेलो 10 वाजता आणि पूर्णपणे सगळं आवरून घेतलो, म्हणजे पूजा वगैरे केली आणि आता वाजले 12:15 आणि आता आपल्याला दुकान बंद करून जायचं आहे श्री आणि सानवीला घ्यायला शाळेत। तर त्यांना घेऊन मी जाणार आहे घरी। तर 12:30ला त्यांची शाळा सुटत्या। तर आता मला दुकान बंद करावं लागेल आणि त्यांना घ्यायला जायला पाहिजे आणि मग तिथून मग घरला जायला पाहिजे। तर मित्रांनो, तर जाऊया श्री सानवीला घ्यायला। तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो। 15,000+ आपले सबस्क्राईब आहेत। तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि आपल्या इंस्टाग्राम पेजला सुद्धा फॉलो करा। लवकरच इंस्टाग्रामवर आपल्या 10,000 फॅमिली पूर्ण होणार आहे। तर लवकर फॉलो करा। चला जाऊया श्री आणि सानवीला घ्यायला। तर मित्रांनो, मी आता घरी आलेलो आहे श्री आणि सानवीला घेऊन। सानवी हाय हाय कर। हाय श्री, तू शाळेत गेलतस ना आज? तुझ्या वर्गात बसलेल ना? हा। तर सानवी आहे ज्युनियर KG आणि श्री आहे नर्सरीमध्ये। तर पहिले 2-3 दिवस श्री सानवीच्या वर्गात बसत होता, मग आजपासून श्री नर्सरीमध्ये त्याच्या क्लासमध्ये बसत आहे ना। रडाल तास नाही। आणि श्रीला सकाळी टिफिन देते आहे मी। तर श्री काय करते माहिती काय, सकाळी गेल्या पहिला डबा काढून खातोय। मग तिला मॅडम म्हटल्या की खाऊ नकोस, तर ती घरी मला सांगत आहे की मॅडम म्हटले की डबा खायचा नाही। तर ते लंच ब्रेकच्या अगोदरच टिफिन खायला बसत होता, त्यामुळे मॅडम त्याला म्हटली आता खायचं नाही। तर ते मला येऊन सांगत आहे की आता मॅडम म्हटले की टिफिन खायचं नाही म्हणून। है रे सानवी हाय कर। आज काय केली शाळेत? अभ्यास। आणि श्री तू काय केलास? अभ्यास केलास? तर मित्रांनो, आता मी आलेलो आहे आमच्या इथल्या इचलकरंजीच्या पंचगंगा नदी तीरावर। तर आपल्या इथं पाणी किती आलेलं आहे ते पाण्यासाठी आलेलो, तुम्हाला बॅक कॅमेरा करून दाखवतो। तर मित्रांनो बघू शकता, एवढं पाणी वाढलेलं आहे पाऊस नसून सुद्धा। तर पुढं गणपती मंदिरापाशी आपण आता जाणार आहोत, तिथलं पण पाणी तुम्हाला दाखवतो मी कुठंपर्यंत आले। पहले वर आले ना पाणी। तर आता आम्ही वरदविनायक मंदिराच्या आत आहे आणि इथं पण पाणी आलेलं आहे। तर आपण आलेला आहे इथं आपण महादेव मंदिर जवळ आणि पाऊस नसून सुद्धा एवढं पूरस्थिती निर्माण झालेली आहे। तर बघू शकता एवढं पाणी वाढलेलं आहे इथं।